पण आता 84,456 सेन्सेक्स 244 अंकांनी वरती आहे. खरं तर ऑल टाईम हायच्या पण जवळ 85,000 तो आपला ऑल टाईम हाय होता. दुसरं म्हणजे रुपेशजी आता कॅपेक्सबद्दल आपण बोललो की सरकारने गेले काही वर्ष प्रचंड गुंतवणूक केली. मग रेल्वे असेल, डिफेन्स असेल याच्यात केले. प्रायव्हेट कॅपेक्स जसं तुम्ही म्हणालात की आता परत त्यांनी सुरुवात केलेली आहे. ही थीम कशी कारण ही खूप मोठी थीम आहे. याच्यामध्ये सुद्धा डेटा सेंटरपासून सगळं पॉवर आलं, रोड्स आलं, नवीन रेल्वे आला, मॉडर्न रेल्वे जे म्हणतो आपण तेजस, वंदे भारत सारख्या ट्रेन. कुठल्या कुठल्या कंपन्यांना म्हणजे नाव जरी आपल्याला घेता आलं नाही तर हे सेक्टर कसे वाटतात गुंतवणुकीच्या दृष्टीने? नक्कीच 2020 आणि 24 मध्ये जो गव्हर्नमेंट डिफेन्स हा गव्हर्नमेंटच्या हातामध्ये हो. रेल्वे सुद्धा गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे. तिथे जो कॅपेक्स करायला पाहिजे होतं मागच्या 4-5 वर्षामध्ये ते गव्हर्नमेंटने केले. आता ज्या गव्हर्नमेंटच्या हातामध्ये नाहीये म्हणजे जे प्रायव्हेटच्या हातात आहे त्यामध्ये मला असं वाटतं की नॉर्मली काय असतं की जेव्हा जेव्हा युटिलायझेशन लेवल हा 75-80च्या आसपास येतो जी इफेक्टिव्ह कॅपॅसिटी असते जरी आपण नेम प्लेट कॅपॅसिटी 100% पाहिलं तरी जी इफेक्टिव्ह कॅपॅसिटी असते ती 80-85च्या आसपास असते. आणि ज्या पद्धतीने आता आपण बघितलं की कन्झम्पशन कुठे ना कुठे ड्राईव्ह होताना दिसतं म्हणजे ऑटो कन्झम्पन असो की हाऊस होल्ड रिलेटेड अप्लायन्सेस असो किंवा कार्स असो हॉटेल टुरिझम त्यामुळे हे जेव्हा येणार तेव्हा ज्या कंपनीज ह्या फुलफिल करण्यासाठी त्यांना युटिलायझेशन वाढवावं लागणार आहे. त्यामुळेच आपण IPO मध्ये बघितलं की जे ऑब्जेक्टिव्ह आहे तिथे कॅपेक्स रिलेटेड तर मला असं वाटतं की आता जो युटिलायझेशन प्रायव्हेट सेक्टरचा आहे जो 2-3 वर्षापासून प्रायव्हेट सेक्टरचा एवढं जास्त कॅपेक्स नव्हतं त्यांना कुठे ना कुठे एक दिसतं पॉझिटिव्ह दिसतं की कन्झम्पशन इम्प्रूव्ह होताना दिसते आणि गव्हर्नमेंटने खूप साऱ्या इंडस्ट्रीला आता प्रोटेक्ट करते. म्हणजे चायनीजचं जे होतं त्या रिलेटेड अँटी डम्पिंग ड्युटीज क्रिएट केल्या आहे प्रोडक्शन PLI स्कीम आणल्या आहे की जेणेकरून इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर मेक इन इंडिया आणि इंडियाचा जो आपण इम्पोर्ट करतो चायनावरून किंवा दुसऱ्या कंट्रीजवरून तो इंडियाच्या प्रोडक्शन जे कंपनी एस्टॅब्लिश करतात त्यांनाच बेनिफिट द्या. तर मला असं वाटतं की ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत त्यामुळे बऱ्याच कंपनीचं बघण्याचं दृष्टिकोन आहे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड खूप इम्प्रूव्ह झालं. फक्त ह्याच गोष्टीची ते वाट बघतात की जेव्हा कन्झम्पशन ड्राईव्ह होणार युटिलायझेशन लेवल तर बऱ्याच इंडस्ट्रीज आहेत त्या इन्व्हेस्टमेंट आता तर तुम्ही म्हणाल तर मला असं वाटतं सिमेंट कंपनीजने मोठा इन्व्हेस्टमेंट पुढे ठेवलं आहे. स्टील इंडस्ट्रीचा मोठा इन्व्हेस्टमेंट येतोय पोर्ट रिलेटेड मोठा इन्व्हेस्टमेंट येतो शिपिंग रिलेटेड इन्व्हेस्टमेंट येतोय ज्या कनेक्टिव्हिटीज रिलेटेड येते त्याचबरोबर जे न्यू एज टेक्नॉलॉजी आहे AI आहे डेटा सेंटर आहे बॅटरी स्टोरेज आहे ग्रीन हायड्रोजन आहे तिथे ते रिन्युएबल एनर्जी बरोबर म्हणाल रिन्युएबल एनर्जी म्हणजे मोठा कॅपेक्स आहे. तर मला असं वाटतं की काही जर आपण हे सोडलं व्हॅल्यू चेनमध्ये जसं एक्सप्लोरेशन रेअर अर्थ मिनरल तिथे आपल्याला अजूनही चायना किंवा दुसऱ्या कंट्रीजमध्ये डिपेंड राहणार आहे. पण बऱ्यापैकी जी व्हॅल्यू चेन आहे समजा 100% आहे त्यातल्या 70-80% व्हॅल्यू चेनमध्ये इंडिया कुठे ना कुठे इंडस्ट्री कॅप्चर करण्याच्या मागे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून बघते. तर मला असं वाटतं की ज्या लिक्विडिटी आणि जो पैसा इक्विटी मार्केटमध्ये येतोय न्यू IPOज मध्ये येतोय त्यामुळे मला असं वाटतं की ही इन्व्हेस्टमेंट पुढे जाणार आहे. त्यामुळे कन्झम्पशन इन्व्हेस्टमेंट ह्या दोन थीम येणार आहे आणि पूर्ण इकॉनॉमी मग पुढे कन्झम्पन आणि इन्व्हेस्टमेंट आणि मुळात कन्झम्पनचा एक अर्थ असा पण आहे की कदाचित इन्व्हेस्टमेंट पण वाढू शकते ती पण एक कन्झम्पन झालं की गुंतवणूकदारांनी त्यांचं गुंतवणूक वाढवली ते पण एक कन्झम्पन झालेलं आहे. मंडळी छोटीशी विश्रांती